नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ सकाळ. तर येथे आज मला बनवायची होती काशीफळाची भाजी. कोणी डांगर पण म्हणतो त्याला. तर खूप छान भाजी लागते याची. तर म्हटलं आज याचीच भाजी बनवूया, काशीफळाचीच. तर हे येथे कापून घेतलं मी, त्याची वरची साल काढून घेतली. तर वरची साल शिजत नाही लवकर, जास्त जाड असते, त्यामुळे वरची साल काढून घ्यावी लागते. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि तो छान असा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला. लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडं भरडं असं काढून घेतलं आणि ते काशीफळ बारीक चिरून घेतलं. त्यानंतर कढई म्हणजे तपवायला ठेवली गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकला. त्यानंतर जे जाडं भरडं मी हिरवी मिरची ठेचून घेतली होती ती यामध्ये टाकून घेतली आणि तेल आणखी थोडं टाकलं. कमी वाटत होतं मला, तर आणखी टाकलं. तर इथे असं छान परतू द्यायचं आहे ते लसूण आणि हिरवी मिरची. त्यानंतर मग त्यामध्ये मी हळद टाकली. हळद थोडं म्हणजे हिरव्या मिरच्या थोड्या कमी होत्या, तर मग लाल तिखट टाकलं, छान असा कलर म्हणजे येण्यासाठी. आणि जो अंबारी मसाला आहे तो टाकला, 1 ते 1.5 चमचा अंबारी मसाला. आणि त्याला पण छान असं परतून घेतलं. थोडं आणखी तेल टाकलं आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला होता, तो पण यामध्ये सोडून घेतला. तर खूप छान लागते काशीफळाची भाजी. डांगर पण म्हणतात त्याला. तर खूपच छान लागते. आणि त्यामध्ये मी जे कापलेल्या फोडी होत्या ते धुवून घेतल्या स्वच्छ आणि त्या यामध्ये टाकून घेतल्या कढईमध्ये आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर काशीफळ थोडं पिकलेलं होतं, त्यामुळे असं लाल कलर आलेला आहे त्या भाजीला. तर सर्व फोडी मी यामध्ये टाकून घेतल्या कढईमध्ये. तर हिरवी मिरची टाकून, लसूण टाकून खूप छान भाजी लागते काशीफळाची. तर तुम्ही एकदा करून बघा आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे नवीन व्हिडिओ येत राहतील. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं. त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आणखी भाजी परतून घेतली. तर ते छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग यावरती झाकण ठेवून घ्यायचं. 10 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाफेने छान असं भाजी शिजते. त्यामध्ये पाणी पण टाकायची गरज नाही, वाफेनेच भाजी शिजते. खूप छान, बटाट्यापेक्षा पण भाजी खूप छान लागते, बटाट्याच्या भाजीपेक्षा पण. तर इथे भाजी शिजून झाली होती. तर खूप छान कलरसुद्धा आलेला होता, लाल काशीफळ असल्यामुळे. आणि त्यामध्ये अंबारी मसाला आणि थोडं तिखट टाकलं, त्यामुळे पण छान कलर आलेला होता. तर मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे भाजी. तर खूप छान भाजी लागते ही. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे भाजी रेडी झाली होती. आणि काशीफळ चांगलं पण राहतं खाण्यासाठी, आयुर्वेदिक छान असतं. आणि बाकीच्या भाज्यापेक्षा त्याच्यावर फवारणी पण नसते जास्त, म्हणजे फवारणीच नसते, त्यामुळं खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. आणि त्यानंतर मग इथे मला आज दीपपूजा होती, म्हणजे दीप अमावस्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर दीप अमावस्या आहे आज, तर मग त्यासाठी मी इथे फुलं सांगितलेले होते श्रेयाला.
ती ट्युशनला जाते तर मग तिथंच फुलं भेटतात. तर तिला फुलं सांगितले होते. तर फुलामध्ये गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, तर असे 2 प्रकारचे फुलं दिले होते त्यांनी. तर आता दीपपूजाचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्याला टाकीन. तर आज दीपपूजा करायची आहे, त्यासाठी दिवे घासावे लागतील आणि देवघर स्वच्छ पुसून काढावे लागेल. तर इथे बघू शकता खूप छान असे फ्रेश फुलं आहेत, ताजे टवटवीत फुलं आहेत. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.